ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, सध्या राज्यातल्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या आपण तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे सगळेजण निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत आणि ते निवडणूक आयोगाला विनंती करण्यात येत की राज्यामध्ये ज्या काही निवडणुका होतात त्या पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी प्रयत्न करा. एक महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून स्वतःहून निवृत्त झाल्यानंतर भेटायला येणारे तुम्ही पहिलेच आहात, त्याच्यामुळे तुमचं कौतुक, अभिनंदन. फार मोठं साहस केलं तुम्ही प्रवाहाच्या बाहेर पडलेल्या माणसाचं. मी काही अभ्यासक विचारवंत नाही. जे काही आपण पाहतो, ऐकतो, वाचतो त्याच्यातून एक मत आपलं तयार होतं. मला आश्चर्य पवार साहेब, उद्धव साहेब निवडणूक आयोगाला भेटायला गेले याचं नाही आहे. तर राजसाहेब सोबत चाललेत. आता राजसाहेब हे शरीराने तर महाविकास आघाडीकडे असं दिसतात, मनाने त्यांचा ओढा कुणीकडे आहे हे सगळ्या जगाला माहिती, मी सांगण्याची गरज नाही. पण असं जर राजसाहेब आघाडीतून काँग्रेस सोबत गेले तर मला नक्कीच वाईट वाटेल, माहीत नाही का. पण पक्षात असताना कधी राजसाहेबांनी आमचा सल्ला घेतला नाही. आता पक्षातून बाहेर पडलेले माणसं ते सल्ला घेतील का नाही काय माहीत नाही. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक पारदर्शी व्हावी म्हणजे काय. आता प्रत्येकजण मतदान ज्यावेळेस करतो, ज्यावेळेस जेवढे पक्ष उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीने ते पाहिलं पाहिजे, म्हणजेच पारदर्शक होईल असं मला वाटतं. की उदाहरणार्थ मी मतदान करायला गेलो आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्यांच्या प्रतिनिधीनं मला पाहावं मी कुठं मतदान करतोय. त्याच्यापेक्षा पारदर्शकता काय आणू शकतात काय मला नाही कळालं. म्हणजे त्यांचं अपेक्षा अशी असावी की एकाच घरामध्ये 200 वोटर सापडत आहेत, कुठे मत चोरी होती आहे, कुठे कधी कधी EVMवर शंका निर्माण केली जाते, तर हे सगळे दोष दूर व्हावेत. हे पहा, सुधारणा व्हायला पाहिजे, सुधारणा होत असते, पण माझ्या मनाप्रमाणे निर्णय नाही आला तर मत चोरी असते. मला वाटतं त्याच्यावर ठोस पुरावासुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये 10 लोकसुद्धा उपस्थित करू शकले नाहीत की आमचं मत चोरीला गेले किंवा आमचं मत टाकलंच नाही. हा खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे जेवढी सहज. राहुल गांधींनी काही पुरावे दिलेत, कोर्टातही दिलेत आणि तेच सांगायला तुम्हाला की कोर्टात पुरावे दिलेत आणि राहुल गांधी कोलंबियात गेलेत. त्या पुराव्याचं पुढे काय झालं याची चिरफाड प्रसारमाध्यमं करतायत. मी कुणाच्या बाजूनं बोलतो विचार बोलतो असं नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी असावी, सोपी असावी, सामान्य माणसाला ती समजावी. पण माझा पराभव झाला, मी सत्तेतून बाहेर झाल्यावरच निवडणूक आयोग वाईट असतो, ही धारणा राजकीय पक्षात अलीकडे वाढीला लागली. मग तर निवडणूक आयोगानं ते कसं काम करावं. अर्थात निवडणूक आयोगाला भेटायचा प्रत्येकाला अधिकार आहे, काही चांगल्या सूचना द्याव्या. मला वाटतं ते निवडणूक आयोगानं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने एक बाहेर मशीन ठेवले, अजूनही कोणी येऊन त्याच्यात मत चोरी होते हे काही सिद्ध करू शकलेलं नाही. आता कुणी असं बोललं की मग तुम्ही सत्ताधाऱ्याच्या बाजूनं बोलता, तुम्ही निवडणूक आयोगाच्या बाजूनं बोलता, असं नाही आहे. प्रत्येक सत्ताधारी ज्यावेळेस विरोधात जातो त्यावेळेस हेच म्हणतो, प्रत्येक विरोधी सत्तेत गेल्यावर तोच म्हणतो. पण एक मात्र खरं आहे की निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केल्या जाऊ नये इतका तो पारदर्शी असावा. महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दुसरा, तुम्ही जी खंत व्यक्त करत होतात आता त्यावरती येतो. राज ठाकरेंनी काँग्रेससोबत जाण्यात वाईट काय आहे? मी काय म्हणलं तुम्हाला, राजसाहेबांनी कोणाबरोबर जावं त्यांचा पूर्ण अधिकार आहे. मला एक वैयक्तिक वाटतं म्हणून मी काय वैयक्तिक म्हणून काय वाटतंय माहीत नाही की काँग्रेसविषयी जे काही आम्ही भोगलं पाहिलं त्याच्यावर आमचं एक मत झालं. राजसाहेब गेले तर आपण त्यांना कोण अडवणार आहे. तुम्ही काँग्रेसबद्दलचे जे भोगलं किंवा तुमचं जे मत झालं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, ते राज ठाकरेंनी का अनुसरण करावं? मी कुठं काय म्हणलं, मी फक्त मला वाईट वाटू शकतं ना, तो माझा अधिकार आहे ना. तसं नाही का, राज ठाकरेंनी जाऊ नये
तर राज ठाकरेंनी का जाऊ नये? हे पहा, राज ठाकरे गेले तर मला वाईट वाटू शकतं, जाऊन मी असं म्हणलंच नाही ना. पण का वाईट वाटतं? राज ठाकरे जाण्याचं वाईट वाटण्याचं कारण काय? तुम्ही अनुभवलं हा भाग वेगळा. ऐकून घ्या, राज ठाकरेंच्या ज्या काही हिंदुत्वाविषयीच्या कल्पना आहेत, मराठी माणसाच्या विषयीच्या कल्पना आहेत, त्या काँग्रेसमध्ये त्याला तेवढा वाव नाही असं मला वाटतं. हे माझं मत एखादं चूक असू शकते किंवा माझ्या दृष्टीनं बरोबर असू शकतं, पण म्हणलं नाही की तो राजसाहेबांचा अधिकार आहे, तो राजसाहेब पहा, त्यांचा जो राजकीय निर्णय असेल त्याचा तो सर्व अर्थाने विचार करून घेतील ना, असं थोडंच आहे की या विचाराने ते घेतील. पण मला जे वैयक्तिक वाटतं, आता तसं तर काँग्रेसच्या सोबत उद्धव ठाकरे गेले, मला नाही वाईट वाटलं, पण माझी एक राज ठाकरेविषयीची एक भावना आहे, मला वाटलं त्यात काही चूक असण्याचं काय कारण आहे, माझी भावना आहे. नाही, तुम्ही वाईट वाटण्याचं म्हणताय, पण असे काही ठोस मुद्दे सांगा ना, की ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही एक हिंदुत्वाचा मुद्दा मांडलात, मराठी असण्याचा मुद्दा, असे दुसरे आणखी काय मुद्दे आहेत की राज ठाकरे काँग्रेससोबत जाण्यामुळं राज ठाकरेंच्या वैचारिक ढाच्याला धक्का बसू शकतो? मी तर म्हणलं नाही की मुळात हिंदुत्व हाच एक मोठा वैचारिक ढाचा आहे ना, त्याला धक्का बसू शकतो. म्हणजे अजून काँग्रेसनं, म्हणजे राजसाहेबांनी काय अधिकृत सांगितलं नाही आणि काँग्रेसने हो म्हटलं नाही, हे आपले एक अंदाज आहे. मला असं वाटतं, मला वाटणं चूक आहे का, तर चूक आहे असू शकतं. माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की हो, माझ्या राज ठाकरेवर प्रेम नाही, जाऊन ये काँग्रेसवर, ही भावना माझी आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा निलेश घायवळचा. निलेश घायवळमुळं अनेक राजकारणी सध्या गोत्यात आल्याचे दिसत आहेत. रोहित पवार राम शिंदेंवर आरोप करत आहेत, राम शिंदे रोहित पवारांवर आरोप करत आहेत, त्याचबरोबर अनिल देशमुखांवरती सुद्धा आरोप करत आहेत. घायवळ परदेशात पडून गेले, व्हिजा कसा मिळाला, त्यांच्या भावाला बंदुकीचं लायसन. फार गुंतागुंतीचं सांगायला, एका रामाला माझा लव याच्यात दोषी नाही म्हणून दुसऱ्या रामाकडे बोट दाखवावं लागेल या सगळ्या प्रकरणात. रामदास कदमला हे स्पष्टीकरण द्यावं लागेल की माझा मुलगा दोषी नाही, आणि अप्रत्यक्ष राम शिंदेकडे हात दाखवत आहेत. विषय घायवळ हा नाही आहे. पूर्वीच्या काळी नेते गुंड पोसायचे, पाळायचे, पण गुंड्याला डोक्यावर कधी बसवलं नाही त्यांनी. आणि ज्यावेळेस गुंडाला हे कळालं की आपल्याशिवाय राजकारण्याचं भागू शकत नाही, त्यावेळेस गुंडांनीच राजकारणी चालवायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कित्येक गुंडांनी राजकारणी, आता हा शब्द वापरू नये, वाईट वाटू शकतं सगळ्यांना, पण सांभाळलेले आहेत. किती दुर्दैवी राज्यात. मला सांगा की राजकारण्यांनी ज्यावेळेस गुंडाला हाताशी धरलं, काही ठिकाणी तर गुंडांनी DPDC चालवली, जिल्हा चालवला, अब्जावधी रुपयाची माया गोळा केली. मग ह्या गुंडाची एक मोडस अप्रेंटिस तुम्हाला माहिती कशी ते. तुम्हाला बीडबद्दल बोलायचं आहे का? अहो, बीड सगळीकडेच. मी बीडबद्दल ना बोलायला काय झालं, जे दिसलं लोकांना, मला एकट्याला थोडं दिसलं, जगाला दिसलं. पण त्याच्यातली एक गोष्ट मला माहिती आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनं जो इशारा दिला तर तो जर ऐकला असता तर कदाचित ते दिवस आले नसते. राजकीय इशारा दिला होता गोपीनाथ मुंडेंनी. हा, त्यावेळेस गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं होतं की हे तुम्ही कमी करा, नसताच धनंजय मुंडेवर ही पाळीच आली नसते. आणि किती दुर्दैवाची घटना आहे की संत भगवानवाच्या जन्मभूमी दसऱ्याचे मेळावे ते फोटो लावले जातात. यांची तुम्हाला जे सांगितलं, यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या गावात आला की त्याचं भव्य स्वागत करायचं, त्याच्यावर JCBनं फुलं उधळायचे, क्रेननं हारं घालायचे, मोठमोठे बॅनर लावायचे, वाढदिवस साजरे करायचे, 100-200 देवळांना पैसे द्यायचे, 100-200 सप्ताह करायचे, भंडारे घालायचे, 10-5 लोकांना दवाखान्यात मदत करायची, 25 लोकांना पोलीस स्टेशनमध्ये मदत करायची. म्हणजे अडकवायची हेच, मदत करणार हेच. एक दानशूरपणा त्याच्यातून उद्भवायचा. मग लोक त्यांचाही जय जयकार करतात. म्हणजे हा फरक आहे की आपण कुणाला बंदुकीचं लायसन देतो हे पाहिलं जात नाही ना. आजकाल गुंड आता इतके सुधारलेले पुढारलेले आहेत की थोडक्यात धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला त्या पद्धतीनं पोचणं ही चूक होती. हे खुद्द मी म्हणत नाही, हे खुद्द गोपीनाथराव म्हणलेले आहेत, त्याला मी साक्ष आहे. विषय धनंजय मुंडे वाल्मिक कराड हा असं नाही, प्रत्येक ठिकाणी हेच आहे. आता हे मला घरातलं असल्यामुळं माहिती, प्रत्येक ठिकाणी माहिती. घायवळचं काय प्रकरण आहे मला सांगा ना. कारण रामदास कदमला समर्थन करावं, उतरावं लागतं आपल्या मुलासाठी, आणि त्यांचा इशारा कुणाकडे होता जगाला माहिती. रोहित पवार काय म्हणतात जगाला माहिती.
म्हणजे खरं खोटं हे पुढे काय होईल ते नाही होईल अशा पद्धतीने. म्हणजे मला सांगा ना की या देशातल्या राजकारण्यांनी आपल्या विमानातून जे हत्याकांडातले लोक आणलेच होते ना. पण प्रत्येकाला हे लागतं कारण बूथ कॅप्चरिंग कसं करणार, जनतेवर दहशत कशी बसवणार, त्यासाठी याचा उपयोग होतो. आणि परळीत हे सगळं घडलं होतं. परळी एक उदाहरण जावं, सगळीकडे हे घडते काय, परळीच आहे काय, सगळीकडे घडते. परळी आपण तिथं राहतो बीड जिल्ह्यात म्हणून आपल्याला माहिती आहे, आपण ज्या भागात राहतो तिथं माहिती आहे. सगळी ठिकाणी हेच असतंय. कारण राजकारण्याला आपण हाताळू शकतो. ज्या दिवशी गुंडाला कळालं त्या दिवशी खरी अडचण सुरू झाली ना. गुंडाला हाताळण्याचं कसं आता कुणात राहिलं नाही. आता तुम्ही तुमच्या घरातलाच मुद्दा काढला आहे म्हणून एक आणखी घरातला प्रश्न विचारतो. तुमचे दाजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जो कारखाना उभारला, जो वाढवला, जो चालवला आणि ज्याने परळी आणि त्या सगळ्या परिसरातल्या 4-5 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हक्काचं ऊस पिकवण्यासाठीचं ठिकाण मिळालं, तो कारखाना सन्माननीय पंकजाताईंनी विक्री केला आहे. ही सुद्धा मी प्रसारमाध्यमातून मी ऐकले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या कारखान्याचं मेन गेट कसं हे सुद्धा मला माहीत नाही. गोपीनाथरावने कारखाना उभा केला, त्याचं उद्घाटन केलं. मला वाटतं त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी असे कोणीतरी आले होते, सुषमा स्वराज, मला माहीत नाही, पण मी ऐकलं. पण मी कधी त्यात गेलो नाही. त्याच्यामुळे त्या कारखान्याचं पुढे काय झालं, पंकजासमोर काय अडचणी आल्या याची काय मला फार कल्पना नाही, कारण ते सांगत नाही. पण एवढं मला माहिती की गेली 2 वर्ष झाले तो कारखाना तिथं व्यवस्थित चालतो, शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळतो. आता तो विकला तर काय मला सांगून विकला नाही किंवा मी त्या रजिस्टरला साक्षीदार नाही, मी प्रसारमाध्यमातून ऐकलेल्या गोष्टीत. त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी खात्रीला काय सांगू शकतो तर एवढंच सांगू शकतो की जिथं स्वर्गीय गोपीनाथरावचे अंतिम संस्कार झाले त्याच्या पुढे मी कधी गेलो नाही. विक्री झाला वगैरे काही तुमचं आपल्याला माहीत असण्याचं काही कारणच नाही ना. आता तुम्हाला आरक्षणाच्या विषयाकडे घेऊन जातो. सध्या मनोज जरंगे पाटील म्हणतात की बंजारा समाजाला जी काही टक्केवारीत आरक्षण मिळाले किंवा माळी समाजाला, तर हे त्या समाजाच्या नेत्यांनी त्यांना ते मिळवून घेतलेलं आहे, तर हे रद्द केलं गेलं पाहिजे. खरं सांगू का, आरक्षण हा विषय इतका संवेदनशील आहे की त्या आरक्षणाच्या कक्षेत असणारे लोक बोलले तरी लोक त्याच्या विरोधात बोलतात. आता त्या कक्षेच्या बाहेरच्या आमच्यासारख्या लोकांनी मत एवढं काही अजून आपल्याकडं प्रगल्भता आली नाही. गेल्या 10-5 वर्षात तर ती गुंडगिरी झाली की एखाद्याचं असंही मत असू शकते किंवा तसंही असू शकतं. आपल्याकडं शास्त्रार्थ होत नाही, शस्त्रार्थ होतो. काही तुम्ही बोललं गेलं की तुम्हाला हे होऊ शकतं. मला असं वाटतं की आरक्षण योग्य व्यक्तीला मिळालं पाहिजे, त्याच्यामुळं त्याची आर्थिक शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे. आता खरं सांगायचं म्हणजे हे आरक्षणाचं भांडण चाललं तरी कशामुळं, हे केवळ राजकीय आरक्षणावर भांडण चालू आहे, बाकी कशावर नाही. आमच्यासारख्याला ज्या आरक्षणाच्या परिघाच्या बाहेर ते पाहताना ह्याच्या लक्षात येते गोष्ट की ओबीसीवाल्याला आपल्या राजकीय ह्याच्यात हे वाटेकरी नको तर यांना त्यांच्यात वाटेकरी व्हायचे. बाकी शैक्षणिक सवलती, आर्थिक मदत, नोकऱ्या ह्याच्याविषयी कुणाचं दुमत असण्याचं काय कारण आहे. पण हे कुणी उघड बोलत नाही. कुणी उघड बोललं तर उद्या शक्त माझ्या घरात दगडसुद्धा कुठे मारतील. आता तर बोललातच की, आता तर उघडच बोललात की. उघड बोललो, कारण मी सांगतो माझी दोन्ही माझी एक नात मराठा आहे, एक नात ओबीसी आहे आणि एक नात बिचारी सगळ्याच्या बाहेर आहे. म्हणजे मी तिन्ही ठिकाणी काय सफरर आहे. मनोज जरंगे पाटलांचा हा आरक्षणाचा लढा सगळा राजकीय आहे थोडक्यात. जे दिसतं असं आहे की लोकांना मराठा समाजाचे 90% मित्र माझे मराठा समाज, आज त्यांची खूप परिस्थिती वाईट आहे. कसं आहे, परिवार वाढला, जमिनीचे तुकडे झाले, शेतीची अशी अनिश्चितता, कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ, नोकऱ्या नाहीत, शिक्षणाचा खर्च वाढला आहे. तर शैक्षणिक सवलती मिळाल्या पाहिजेत, नोकरीत हे मिळालं पाहिजे, हे खरं गरजेचं आहे. आणि याला कुणी विरोध करण्याचं काय कारण आहे मला सांगा. गरिबी ह्या सगळ्याकडे आहे. पण ओबीसीत उद्या ह्यांनी जाहीर करावं की आम्हाला राजकीय आरक्षण, ओबीसीवाले ह्यांना डोक्यावर घेतील. त्यांची भीती ती आहे. त्यांना सुद्धा हे आमच्या पॉलिटिकल ह्याच्यात वाटेघरी नको आहे, त्यांना बाकी ठिकाणी वाटेघरी चालतात, ते राजकारणाच्या ह्याच्यावर नको आहे, आता त्यांची अडचण आहे. पण हे कुणी उघड बोललं तर ते त्याचं मत असू शकते किंवा असं मत व्यक्त करू शकतो का, तर ती परिस्थिती नाही आहे. हे दुर्दैव आहे. म्हणजे जिथं तुम्ही शास्त्रार्थ करू शकतात असं भारताचे किंवा आपली संस्कृती एक खासियत होती.
ती नाही राहिली. माझ्या विरुद्ध तुम्ही बोललात की विषय संपला. तर हे होते ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत प्रकाश महाजन यांनी आरक्षणावरती बोलताना स्पष्ट सांगितले की आरक्षणाच्या बाबतीत सध्या शास्त्रार्थ नव्हे तर शस्त्रार्थ होतोय. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.